नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या, साक्री तहसीलदारांना आदिवासी समाजाचे निवेदन. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संतप्त झालेल्या आदिवासी समाजाच्या वतीने आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत आज रोजी साक्री तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान संबंधित घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळलेली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरोपीस तात्काळ अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा, तसेच पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आज आदिवासी समाजाने केली आहे. दरम्यान यावेळी आदिवासी समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्री यांना समस्त आदिवासी भिल समाजाच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. हे निवेदन जी दिनांक 29/3/2026 रोजी जी घटना मलांजन या ठिकाणी घडविण्यात आलेली आहे, ज्या काही नराधमांनी एका आदिवासी भिल्ल समाजाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिला मरण्याच्या खाईत सोडून दिलं आणि तिच्या आईवरती देखील बलात्कार करण्यात आलेला आहे. दोघांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आमच्या संघटना वेळोवेळी पोलीस विभागाशी संपर्क साधत आहेत, दवाखान्यात जात आहेत. व्यवस्थितरित्या पोलीस विभागाने बी व्यवस्थितरित्या मदत केलेली आहे. गुन्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत बी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केलेला आहे, आजच्या परिस्थितीमध्ये त्या लोकांना कुठून तरी राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे, काहीतरी दबाव पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून पोलीस विभागाने देखील त्या महिलेला, त्या परिवाराला सुरक्षा दिली गेली पाहिजे. कारण हा प्रश्न मिटविण्यासाठी कोणीतरी काहीतरी पर्याय शोधू शकतो आणि राजकीय दबाव पडू शकतो. तर या परिवाराला योग्य तो न्याय मिळावा यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे, परंतु शासनाचा देखील प्रयत्न असावा आणि ज्या पीडित परिवाराला जवळपास समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून काही रक्कम दिली जाते, ती रक्कम देखील त्यांना मिळायला पाहिजे. मी वळवी साहेबांची या संदर्भात बोलचाल देखील केलेलं आहे.